गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या। नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। उद्या आहे 22 फेब्रुवारी 2025 म्हणजे आपल्या आंगणेवाडी जत्रा। तर येवा जत्रेक येवा उद्या, आणि आपण पण जत्रेक जाणार आहोत आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला जत्रेचा एपिसोड बघायला भेटेल। आणि आता मी चाललोय वारगावला, कारण वारगावला म्हणजे आंगणेवाडीच्या जत्रेचं एक कनेक्शन आहे, ते म्हणजे वारगावच्या आदिष्टी देवी चाळा, म्हणजे जो आपला हायवेला जे मंदिर आहे, आणि म्हणजे तुम्हा सर्वांना हे मंदिर माहिती आहे, कारण हे चाळा मंदिर आपल्या हायवेवरती असल्यामुळे लोक जाता येते ना त्या ठिकाणी थांबतात आणि आशीर्वाद घेतात देवीचा। आणि एक सुप्रसिद्ध असं एक मंदिर आहे, आणि दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेच्या आदल्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रम असतो, म्हणजे सत्यनारायणाची महापूजा आणि अन्य कार्यक्रम असतो। त्याचा उद्देश असा की जी लोक हायवेने येतात, कारण आज भरपूर लोक हायवेने येणार आणि मुंबई गोवा हायवे आज फुल असणार, कारण सगळे भाविक लोक आज येणार आहेत। आणि उद्या जत्रा आहे म्हणजे आज म्हणतात ना की तुफान गर्दी असणार, आणि पूर्ण कोकण आज भरून जाणार आहे, कारण खूप लांबून लांबून लोक या जत्रेला येतात, आंगणेवाडी जत्रेला। आणि ह्या सर्व भाविकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, म्हणजे यांच्या म्हणजे वारगावच्या आदिष्ट देवीचा कार्यक्रम त्यांना सुद्धा बघायला मिळाला, किंवा त्यांचं म्हणतात ना की त्याचा आशीर्वाद घेता यावा, की त्या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने हा कार्यक्रम साजरा होतो। तर आता आपण त्या ठिकाणी चाललोय आणि कशा प्रकारे कार्यक्रम साजरा होतो बघूया। तर आता आपण चाललोय वारगावला, वारगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, आणि अधिक आपण त्या ठिकाणी जाऊन माहिती घेऊया। तर आता आपण आलो आदिष्टी माता चाळा मंदिराकडे, सगळ्या गाड्या थांबून दर्शन घेतो। वासुदेव रांगोळी आदिष्टी माता चाळा मंदिरकडे आहोत, आणि अंगणेवाडीवाले एक एक जण यायला लागले। आता हे आले कुठं आलं? कांजूरबाग ना? कांजूरबाग मुंबई। नाव काय काय? महेश सावंत। आणि तुमचं इकडचं गाव कायचं? कसाल। कसालचे तुम्ही? विनायक कामकर कोल्हापूर। कोल्हापूर। गणपत तेंडोलकर सावंतवाडी। सावंतवाडी वाले ते संतोष कोळेकर जेजुरी। जेजुरीवरून आले। अरे वा, वाईवरून आले। विनोद भोसले, विवेक पावसकर। तुम्ही कुठचे? नादेवडा। नादेवड्याचे। रोशन वाघे चिपळूण। तर आता मुंबईला इल्ले आहेत आणि जत्रेचा आनंद घेणार। तर केव्हा निघाला तुम्ही? काल? मग आता काय इथून कुठे डायरेक्ट अंगणेवाडी? हा, कसालवरून तारकर्लीत जाणार। हा, आणि उद्या अंगणेवाडी पहाटे दर्शन, जरा फिरून चिपळूणला हे वाघे करून जाणार। हा, एक दिवस तिकडे राहणार आणि मग दुपारी निघणार मुंबईला। दरवर्षी येतो, पुढच्या वर्षी परत येतो सालाबादप्रमाणे। आणि इकडे नेहमी थांबता तुम्ही म्हणजे हा कार्यक्रम आदल्या विषयी देणगी पण दिली आहे। अरे वा, हा बरोबर बरोबर। आणि त्यांचा कार्यक्रम मुद्दाम या दिवशी ठेवला लागतो तुमच्यासाठी येणाऱ्यांसाठी। हा बरोबर बरोबर बरोबर। 18 वर्षाला येतोय। अरे वा वा, छान छान, म्हणून म्हटलं आज। चला, धन्यवाद। गाड्यांची गर्दी आहे आणि आपण आता मंदिराकडे जातो, लोक येतात आपलं। चला, बाय बाय। अंगणेवाडीच्या जत्रेसाठी दरवर्षी येणारे लोक येते, आणि आता मंदिराकडे आहोत आपण। इकडे पूजेची तयारी पण चालू आहे। गाड्या म्हणजे नॉनस्टॉप गाड्या चालूच आहेत। येवा जत्रेक येवा, अजूनही येऊ शकतास। उद्या जत्रा क्रॉस करू आपण, मंदिरात जाऊ पुन्हा। आणि केली नाही, पण ते सुद्धा नमस्कार सगळे जेवण सर्व
गणपती शिबिरासाठी यशस्वी होई नारायण होते सर्वदा कार्य नाम येशाल देवान मंगलाय त्या आपण दैव ग्रंथदेव दशमुखे नवी दामोसीटा श्रीशास्त्री महाराज हा आणि देवीची मूर्ती ही मूर्ती होती एक दगड आहे पूर्ण पाषाण सकल शास्त्र पुराण उत्तर फल प्राप्ति अर्थम अस्माकं सर्वेषां आदृष्टि माता भक्तानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम तथा मनोकामनां सिद्धि अर्थम तथा विद्यमान उद्योगे व्यवसाय सुख यश लाभ प्राप्ति अर्थम तथा कुटुंबे स्थित दुरित निवारण अत्यंत काश्यप गोत्र उत्पन्न किरण शर्म अहम अद्य कीर्ती नाम पत्नी सहित देवता प्रीती अर्थम पूजनम करिष्ये. हातामध्ये तांदूळ घ्यायच्या हातामध्ये 2 घ्यायचे असं नको असा हातात पाणी घालतं पाण्याला तांदूळ खाली पडते आदो महागणपती महागणपतये नमो नमः जागा ठेव सुपारी म्हणजे गणपती आहे झालं प्रसाद चालेल तांदूळ घालतो पडलं 2चा तांदूळ घाल आसन अध्यक्षतां समर्पित महागणपतये नमः पाणी समर्पयामी आत्मसंतानते आज शांती 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 तर पाणी टिपून काढलं मला सुपारी उचलून जेवढ्या गाड्या आहेत ते सगळ्या इकडे थांबून दर्शन घेऊन देते पहिल्यांदा हा गाडी कुकरायचं हृदयमा हृद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी महागणपतये नमो नमः. सुगंधलाच पर्यत्या मधुरम चंदनम समर्पयामी लागून गुलाब रात्री श्रीकांत शिरसाट आणि संतोष कारडे यांची डबल इथे कार्यक्रम साजरा होतो. अलंकाराची अक्षता समर्पयामी महागणपते पूजाचे रक्तवर्ण पुष्पं समर्पयामी. 2 फुलं सुपारीच्या इकडे महाप्रसादाची तयारी समर्पयामी महागणपते तुझ्याकडे पूजे तुझ्याकडे 1000 लोकांचं जेवण बनते इकडे. सत्याचं महाप्रसाद जेवण बनवते जेवण चालू 1000 लोकांचं आहे ना 1000 लोकांचं जेवण बनतं. अशा प्रकारे इकडे मस्त कार्यक्रमाची तयारी चालू आहे. दिवसभरात कार्यक्रम असतात आणि सगळी लोक इकडे थांबून महाप्रसाद घेणार आशीर्वाद घेणार आणि पुढे जाणार आंगणेवाडीला. येवा आंगणेवाडी किंवा आपण पण उद्या जातो अशा प्रकारे इथला कार्यक्रम. तर अशा प्रकारे आंगणेवाडीच्या जत्रेचं आणि या कार्यक्रमाचं कनेक्शन असतं. दरवर्षी आंगणेवाडी जत्रेच्या आदल्या दिवशी या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा असते. तुम्ही सुद्धा केव्हा आलात तर नक्की थांबा आशीर्वाद घ्या. तर आता आपण आंगणेवाडीला जाणार आहोत उद्या आपल्या आंगणेवाडी जत्रेचा एपिसोड तुम्ही नक्की बघा. आणि आता आपण इथून ड्रोन शॉट घेतले ते एन्जॉय करा. अशा प्रकारे आंगणेवाडीच्या जत्रेचा माहोल तयार झालेला आहे गावाकडे. या गाड्या येत आहेत बघा अजून काही गाड्या आल्या म्हणजे लोक लांबून जत्रेला येतात आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा घेऊन येतात. म्हणजे कोकणातले येतात ते इतर भागात पण लोक येतात. भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची.
गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालवण मसुरे या गावात मसुरे या गावात मसुरे या गावात आई भवानी घेई अवतार भराडी या नावान भराडी या नावान भराडी या नावान गावकऱ्यांचं भाग्य ही थोर भाग्य ही थोर भाग्य ही थोर गावकऱ्यांचं भाग्य ही थोर पुण्य ही जन्मो जन्मीची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची नवसाला पावते आकेला धावते मैमाईचा गाध मैमाईचा गाध मैमाईचा गाध लांबुनी लांबुनी भाविक येती फुले भक्तीची वाहत फुले भक्तीची वाहत फुले भक्तीची वाहत उदो उदो हे भक्तच म्हणती भक्तच म्हणती भक्तच म्हणती उदो उदो हे भक्तच म्हणती भक्ती निर्मळ मनाची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची भोपळ्याचे वडे घेऊन सवे महाप्रसाद आईला महाप्रसाद आईला महाप्रसाद आईला गृहिणी दाती लावण्या ताट ओढई लागे गर्दीला ओढही लागे गर्दीला ओढही लागे गर्दीला मशाल पेटच पुढे हो जाई पुढे हो जाई पुढे हो जाई मशाल पेटच पुढे हो जाई सोबत करता भक्तांची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची कीर्ती गाजते अंगणे वाडीच्या आई भराडी देवीची याहो याहो अवघे जन पहा सोहळा डोळ्यानं सोहळा डोळ्यानं सोहळा डोळ्यानं घराघरात मिळे प्रसाद घ्यावो गोड हा स्वाद जाओ गुड हा स्वाद जाओ गुड हा स्वाद दास विशाल गुणगान गाई गुणगान गाई गुणगान गाई दास विशाल गुणगान गाई नम्र होणी पायाशी कीर्ती गाजते